मुंबईतील विसर्जन मिरवणूक आपण बघतोय। यावेळेस लालबाग परळमध्ये उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। मोठमोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती ज्या आहेत त्या आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेल्या आहेत। गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी लालबाग परळमध्ये मोठमोठ्या गणेश मूर्ती या ठिकाणी आलेल्या आहेत। सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षित अशा या गणपती बाप्पाच्या गणेश मूर्ती आपण बघतोय। गुलालाची उधळण, भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मुंबई दुमदुमली। सर्वत्र आपण बघतोय की एकच कल्ला सुरू आहे, गजबजाट आहे। आज घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आज मात्र निवांत आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अगदी उत्साहात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मुंबईतले सगळे मुंबईकर आज मात्र लालबाग परळ या मुंबईच्या हृदयात आज आलेले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रुपूर्ण नयनांनी निरोप देत आहेत, फुलांची उधळण करतायत, गुलालांची उधळण करतायत। ही दृश्य आहेत श्रॉफ बिल्डिंग परिसरातली। श्रॉफ बिल्डिंग इथं होणारी पुष्पवृष्टी ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये। आणि अनेक गणपती बाप्पाच्या मूर्ती इथं आल्यानंतर श्रॉफ बिल्डिंगच्या द्वारे गेल्या अनेक वर्षांपासून पुष्पवृष्टी करण्याची प्रथा इथं आजही जपली जाते आणि हा एक मानच म्हणावा लागेल। गणपती बाप्पाच्या सेवेसाठी म्हणून श्रॉफ बिल्डिंगचे जे लोक आहेत, पुष्पवृष्टी समन्वय समिती जी आहे ती इथं पुष्पवृष्टी करत असते गेल्या अनेक वर्षांपासून। आणि हीच पुष्पवृष्टी पाहण्यासाठी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी म्हणून हजारो मुंबईकर या ठिकाणी गर्दी करून असतात। सकाळपासून आपल्या लहानग्या मुलांना घेऊन या ठिकाणी मुंबईकर जे आहेत ते आलेले आहेत। गणपती बाप्पाची ही आकर्षक विलोभनीय अशी मूर्तीची जी दृश्य आहेत ती या ठिकाणी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर सध्या इथं आलेले आहेत। लालबागचा राजा आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आस्थेचा विषय, नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी या राजाची ख्याती आहे। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची असाच जयघोष सध्या या मिरवणुकीमध्ये ऐकायला मिळतोय। 26-27 तास लालबागच्या राजाची मिरवणूक अखंड सुरू असते। लालबागचा राजा हा आपल्या थाटात रवाना झालेला आहे आणि बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या भावनाही दाटून आल्या। तर मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय। पुण्यात पारंपरिकता मोठ्या प्रमाणात जपली जाते आणि पुण्यात पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा तसंच ढोल वादन होतं। तर मुंबईमध्ये आपण बघतोय की मोठ्या संख्येनं सर्वधर्माचे लोक या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येत आहेत। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे मुंबईच्या रस्त्यांवर। तर पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन देखील सज्ज आहे। या सगळ्या गर्दीवर नियंत्रण पोलिसांनी देखील ठेवलेलं आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील इथं तैनात करण्यात आलेली आहे। ड्रोनच्या माध्यमातून 8000 CCTVच्या माध्यमातून मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीवर मुंबई पोलिसांचं लक्ष आहे। डोळ्यात अंजन घालूनच मुंबई पोलीस आज मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी म्हणून इथं तैनात आहेत। आज एकच जयघोष, लालबागचा राजा तसंच गणपती बाप्पा मोरयाचा हा जयघोष मुंबईमध्ये ऐकायला मिळतो। गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सर्वत्र कल्ला सुरू आहे। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू आहे। घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आज मात्र रिलॅक्स आहेत, उत्साहात आहेत, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करून आहेत। लालबाग नगरीला प्रदक्षिणा घालून लालबागचा राजा लालबागकरांचा निरोप घेतो। लालबागचा राजा अशी ख्याती असलेला हा गणपती बाप्पा आणि या ठिकाणी आपण बघतोय की सेलिब्रिटींना देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येण्याचा मोह असतो। श्रद्धेनं या ठिकाणी राजकीय पुढारी देखील लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात। ही दृश्य आपण बघतोय श्रॉफ बिल्डिंग परिसरातली। इकडची पुष्पवृष्टी जी आहे ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर येत असतात आणि मोठमोठ्या गणेश मूर्तींवर इथं पुष्पवृष्टी करण्यात येते। सुप्रीम कोर्टानं
वेळेला बघायला नुकतंच सांगितलेलं आहे की 30 पेक्षा अधिक ढोल पुणेकरांच्या या विसर्जन मिरवणुकीत असू शकतात. त्यामुळे ढोल पथकांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला आहे. मोठ्या संख्येनं ढोलवादक या आज विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर लालबागचा राजा परिसरातली ही गोष्ट आपण बघतोय. भाविकांची अलोट गर्दी लालबाग परळमध्ये. भक्तीचा महापूर काय असतो ते जर कधी आज आपल्याला पाहायचं असेल याची देही याची डोळा तर लालबाग परळमध्ये आपण जाऊ शकता. सर्वत्र फक्त एकच नाव घुमतंय ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया हीच घोषणा होत आहे. गुलालाचा उधळण करत गणपती बाप्पांच्या या मिरवणुका ज्या आहेत त्या मार्गस्थ होत आहेत.